जुगार अड्डे पुन्हा जोमात, जागलेले पोलीस प्रशासन मात्र परत कोमात। नमस्कार, मी प्राजक्ता। जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी। सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे नव्याने पदभार स्वीकारलेल्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी बंद केले होते। त्यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ माजली होती। सावदा परिसर हा केळी उत्पादकांचा व भारतातील सर्वात मोठी केळीची बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा भाग आहे। या भागात केळी पुष्कळ प्रमाणात लागवड होत असून कामगारांना रोजंदारी बक्कळ मिळत असते। मोठ्या प्रमाणात केळी उत्पादनामुळे रोजगार उपलब्ध असल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालवले जातात। त्यामुळे अनेकांचे संसार या अवैध धंद्यांमुळे उघड्यावर पडत आहे। त्या अनुषंगाने सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला होता। मात्र अवैध धंदे चालक रोजच आपले धंदे चालू करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चक्रा मारित होते। यासाठी अनेक पोलीस कर्मचारी त्यांना थेट अधिकाऱ्यांशी भेट करून देत होते। हे अवैध धंदे चालक बऱ्याच दिवसापासून बंद धंदे चालू करण्याची विनंती करत असल्याचे दिसत होते। फक्त दिखावा म्हणून अवैध धंदे बंद राहू नये अशी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी होती, पण तरीही तडजोडी अंती अवैध सट्टापत्ता सुरू करण्यात आला। या अवैध व्यवसायापासून होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीचा अंदाज येथील पोलीस प्रशासनाला आहे। म्हणून काही दिवस अवैध व्यवसाय बंद करून व्यावसायिकांमध्ये खळबळ माजवायची आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या मेव्यात वाढ करून घेण्याची ही शक्कल नसावी, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये पडला आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।